वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक वनसेवकांच्या जवळपास 14,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। वनरक्षकच्या जर आपण पाहिलं तर जवळपास 1000 प्लस जागा वनरक्षकच्या या ठिकाणी रिक्त आहे आणि वनसेवकच्या जर आपण पाहिलं तर 12,991 जागा जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकाच्या या ठिकाणी जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये 14,000 प्लस जागांसाठी वनरक्षक वनसेवकांची भरती निघणार आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो यामध्ये जे 60 मार्कासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण आहे म्हणजे 120 मार्काचा पेपर राहायचे, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, तुम्ही कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी 60 पैकी जर 27 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंड साठी बोलावण्यात येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला अभ्यास वगैरे कसा करायचा आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये नेमकी निघणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे, उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वनरक्षक बद्दल जर पाहिलं तर वनरक्षक बद्दल जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पदामध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 966 प्लस जागा वनरक्षकच्या या ठिकाणी रिक्त आहे आणि वनरक्षक मध्ये शिक्षण 10वी 12वी पास पाहिजे, ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। पण 12वी मध्ये सायन्स वाले फॉर्म भरू शकता, कॉमर्स वाले फॉर्म भरू शकता। जर तुमचं 12वी मध्ये आर्ट असेल तर आर्ट मध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोन पैकी जर एक विषय असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येईल। तर अर्थशास्त्र विषय असला पाहिजे किंवा भूगोल असला पाहिजे, दोन पैकी एक असला तरी चालते किंवा दोन्ही असले तरी चालते, ठीक आहे। तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जे राहते 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते। एससी एसटी ला 5 वर्ष सूट वनरक्षक मध्ये राहते, एक लक्षात ठेवा। आणि वनरक्षक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,769,100च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जी आहे वनरक्षक मध्ये आहे। तर सर्वात अगोदर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्याचबरोबर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पास राहतो। कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी असाल, ठीक आहे। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंड साठी बोलायला जाते। आणि त्याचबरोबर जे पेपरमध्ये तो निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षकच्या। आणि वनरक्षकचा जो पेपर आहे हा टीसीएस कंपनी जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकचा या ठिकाणी पेपर घेते, एक लक्षात ठेवा। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचे यामध्ये प्रश्न नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपर जे आपल्याला 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे, अशा प्रकारे यामध्ये पेपर राहते। दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं, दुसऱ्या टप्प्यामध्ये वनरक्षक मध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड। उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, त्याचबरोबर जे छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवार असाल तर 145 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर वनरक्षक मध्ये जे 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 17 मिनिटांमध्ये रनिंग मारले तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि जसजसा तुमचा टाइम जास्त वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी ग्राउंड मध्ये भेटणार आहे। तर यामध्ये वनरक्षक मध्ये जर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल, आपल्याला ग्राउंड मध्ये जर समजा 80 जरी तुम्ही घेतले, पेपर मध्ये जरी कमी घेतले तरी सुद्धा वनरक्षक मध्ये आपलं फायनल त्या ठिकाणी सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। फक्त ग्राउंड मध्ये चांगले मार्क पाहिजे, कारण जे ग्राउंड आहे एकदम टॉप ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये ग्राउंड खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे। जे आपण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे त्यांना 80 मार्क
भेटणार आहे, पैकीच्या पैकी 10-10 अटेम्प्ट भेटणार आहे, तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। तर अशा प्रकारे जे आपला 80 मार्काचा ग्राउंड राहते आणि 120 मार्काचा पेपर, असं 200 पैकी जे विद्यार्थी मिळवणं टोटल त्या ठिकाणी कट ऑफ लागते SC ST OBC EWS NTV जॉब पण SBC SCBC या सर्व कॅटेगरी वाईज अशा प्रकारे यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर आता भरपूर विद्यार्थी आणि हे झाल्यानंतर आणखीन जे पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये, अशा प्रकारे प्रक्रिया आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, जास्त कमेंट होते। पहा विद्यार्थी मित्रांनो, इथून 2023 ला भरती निघाली होती, 3 वर्ष या ठिकाणी होत आलेले, एक लक्षात ठेवा वनरक्षकची 3 वर्ष झाले या ठिकाणी जागा या ठिकाणी निघाल्या, भरती निघाल्या। याच्या अगोदर आपण पाहिलं 2019 ला वॅकन्सी आली होती, 2019 नंतर जर 4 वर्षानंतर आपण पाहिलं तर 2023 ला जे 3 ते 4 वर्षांना जे विद्यार्थी मित्रांनो 2023 ला वॅकन्सी आली आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं 2023 नंतर आता 2026 मध्ये या ठिकाणी वनरक्षक वनसेवकांची भरती निघणार आहे। आणि याच्या अगोदर जे महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की ज्या रेंजमध्ये फॉरेस्ट विभागमध्ये ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण काही जागा रिक्त आहे वनरक्षक वनसेवक वन सर्वेक्षक ह्या सर्व काही जागा आम्ही या ठिकाणी भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी या ठिकाणी केली होती। तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी सुद्धा सांगितलं होतं 2026 मध्ये आम्ही भरपूर काही विभागामध्ये जागा त्या ठिकाणी काढणार आहे म्हणून, ठीक आहे। तर वनरक्षक वनसेवकांची भरती कधी निघणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत ही भरती निघण्याची दाट शक्यता आहे आणि आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पेपर जर पास व्हायचा असेल वनरक्षकचा किंवा वनसेवकांचा, तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झाले ते तुम्ही या ठिकाणी वाचा। जे 2023 ला जेवढे काही प्रश्नपत्रिका संच झाले, जेवढे पण ज्या शिफ्टमध्ये जेवढे काही पेपर झाले आहे ते सर्व प्रश्नपत्रिका संच आपल्याजवळ आहे आणि तुम्हाला मी ते या ठिकाणी देणार आहे, निःशुल्क देणार आहे। तुमच्याजवळून 1 रुपया सुद्धा मी या ठिकाणी घेणार नाही, निःशुल्क तुम्हाला देणार आहे। तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या। त्यावर आपण ते सर्व जे विद्यार्थी मित्रांनो PDF टाकले आहे, सर्व प्रश्नपत्रिका संच टाकले आहे टेलिग्राम ग्रुपवर आणि TCS कंपनी काय करते, जे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते जे विद्यार्थी मित्रांनो रिपीट त्या ठिकाणी टाकते। वनरक्षक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर ते या ठिकाणी रिपीट होते, एक लक्षात ठेवा, कारण की TCS कंपनी पेपर घेते किंवा त्या पेपर प्रश्नाच्या रिलेटेड प्रश्न त्या ठिकाणी पेपरला टाकते, एक लक्षात ठेवा। आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी वाचायचे जास्तीत जास्त वनरक्षक वनसेवकसाठी। आता वनसेवक मध्ये जर आपण पाहिलं वनसेवक मध्ये शिक्षण 10वी-12वी पास लागते आणि वनसेवक पदामध्ये जास्त शिक्षण लागत नाही, कारण की वनसेवकच्या ज्या शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलाय की उच्च शिक्षितांना त्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही। तर जे मुलं 10वी पास आहे 12वी पास आहे अशाच मुलींना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। शिक्षण 10वी-12वी पास त्यामध्ये लागते आणि वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवकांचं आणि त्याचबरोबर उंची सुद्धा यामध्ये नाही लागणार आहे, एक लक्षात ठेवा, किंवा खूप कमी उंची या ठिकाणी वनसेवक मध्ये लागणार आहे, कारण की गड्ड स्वर्गातलं पद आहे। आणि पगारचा जर आपण विचार केला पगार 15,000 ते 47,600 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे वनसेवक मध्ये। आणि वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक मध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे वनसेवक मध्ये पेपर होणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये दिला आहे की ही जी भरती सरळ सेवेने घेतल्या जाणार आहे, तर ज्या पण सरळ सेवेच्या भरत्या राहते त्यामध्ये पेपर राहते। तर वनसेवक मध्ये जे जो अभ्यासक्रम राहणार आहे सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, इंग्रजी ग्रामर झालं, मराठी व्याकरण झालं, हा काही अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे। जे काही प्रश्नपत्रिका संच झाल्या वनरक्षकच्या त्या तुम्ही वाचून काढू शकता, त्याच्यातून आपली तयारी त्या ठिकाणी होऊ शकते, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय